Yeah, so we are going to learn about three more features of National Agricultural Policy 2000. First is input management, and Prachi will be telling us. Prachi, तू सांगू शकतेस? Yes. NAP seeks to provide adequate and timely supply of inputs such as seeds, fertilizers, credit, agricultural machinery, plant protection chemicals, and biopesticides. नॅशनल ऍग्रिकल्चर पॉलिसीने आपल्याला टाइमली आणि ॲडिक्वेट सप्लाय करायचे सप्लाय ऑफ इनपुट्स मध्ये सीड्स, फर्टिलायझर्स, ऍग्रिकल्चर मशिनरी आणि बायोपेस्टिसाइड्स हे सगळे प्रोव्हाइड करते इनपुट्स मॅनेजमेंट मध्ये. टू आणखीन काही सांगायचंय तुला? ओके, सो असा विचार करा की इनपुट मॅनेजमेंट म्हणजे तुमच्या शेतीचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी, ते सस्टेनेबल करण्यासाठी तुम्ही काय काय करणं गरजेचं आहे, काय काय करू शकता तुम्ही. ओके, आणि याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्सचा वापर करणं, त्याच्यासाठी इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट याच्यासारख्या स्ट्रॅटेजीचा वापर करणं, इको फ्रेंडली टेक्नॉलॉजी आपल्याकडे आणणं, आणि त्याच्या बरोबरीने बॅलन्स्ड आणि ऑप्टिमम यूज ऑफ फर्टिलायझर. अति वापरली तर सॉइलचं सॅलिनेशन होणार, आपल्याकडची सॉइल अनफर्टाईल होणार. म्हणजे योग्य प्रकारे त्याचा काय म्हणू समतोल राखणं नॅशनल सीड ग्रिडच्या सहाय्याने सीड्सचा म्हणजे बियाण्याचा सगळ्यांना योग्य प्रकारे सप्लाय होईल, आणि स्पेशली जी गावं, जे जिल्हे जे नॅचरल कॅलॅमिटीमुळे अफेक्ट झालेत अशांसाठी. सो दॅट वॉज अबाउट इनपुट मॅनेजमेंट. ओके, द नेक्स्ट वन इज इन्व्हेस्टमेंट इन ऍग्रिकल्चर. वेदांती, तू सांगू शकतेस? मॅम आवाज येतोय? येस येस, हो. Investments in agriculture, public sector investment in agriculture has declined. म्हणजे पब्लिक सेक्टर मध्ये पब्लिक सेक्टरचे इन्व्हेस्टमेंट त्यांनी ऑलरेडी डिक्लाइन केलेत, आणि त्याचे मेजर्स आहेत. प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट इन ऍग्रिकल्चर will be encouraged in areas like agricultural research, human resource development, post-harvest management and marketing, and also rural electrification will be given high priority for agricultural development. गुड. सो आणखीन काही सांगायचंय तुला? And providing better storage and transport facilities to reduce post-harvest losses and ensure better return to the farmers. And setting agro-processing units to reduce wastage. व्हेरी गुड. सो असा विचार करा की ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट म्हटल्यावर आपण कुठेतरी फायनान्सशी कनेक्ट होतो. कशा प्रकारे जास्तीत जास्त पैशाचा किंवा कमीत कमी पैशाचा जास्तीत जास्त वापर करता येईल आणि आपली ओव्हरऑल सस्टेनेबल डेव्हलपमेंट करून घेता येईल याकडे लक्ष देण्यासाठी काय काय करता येईल असं त्यांनी म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारे रिसर्च, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आणि मार्केटिंग यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं होतं. सगळ्या गावांना इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणं सो दॅट त्यांच्याकडे चालणारे जे पंप आहेत किंवा इतर टेक्निकल आणि इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट आहेत ती वापरणं शेतकऱ्याला शक्य होईल. अदरवाईज मी मोठी मोठी इन्स्ट्रुमेंट घेतली आहेत पण माझ्याकडे लोडशेडिंगच 18 तास आहे, हे कसं शक्य आहे? ह्याच्याने काही विकास होणार नाही नक्की, आणि ते टेक्नॉलॉजिकली इन्स्ट्रुमेंट आपण जे म्हणतोय की टेक्नॉलॉजिकली सबळ होणं तेही शक्य होणार नाही. देन देर इज ऍग्रो प्रोसेसिंग युनिट्स जी अशा प्रकारे प्रोड्यूस करू शकतात किंवा प्रोड्यूस करायला मदत करतात ज्यामुळे वेस्टेज कमी होतं. आणि वेगवेगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारची स्टोरेज ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी मध्ये म्हणजे थोडक्यात वेअर हाऊसिंग सारख्या गोष्टी. कारण अदरवाईज शेतकरी पीक काढून ठेवतात आणि पावसाची एकसर आली की सगळं खराब होतं. शेतकरी पीक काढून ठेवतात आणि अचानक टोळधाड पडली ते खराब होणार. सो तुम्ही जर विचार केला तर सगळ्या बाजूने विचार करून कशा प्रकारे ऑप्टिमल असं शेतीला बनवता येईल याचा विचार केलेला आहे. बरोबर. याच्या नंतर आहे ते इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर असं आहे. तुम्ही मला सांगू शकाल का? कुणी हे सांगू शकणार आहे का?
एनिबडी हू कॅन एक्सप्लेन किंवा त्याच्याबद्दल वाचून दाखवून किंवा काही सांगणं अपेक्षित आहे, काही सांगणार आहात? ओके, ठीक आहे. मला वाटतं की तुम्ही खूप अनइव्हनली लेक्चरला येता आणि लेक्चरला आलात तरी फक्त लॉग इन करून जाता. खूप कमी तुमच्याकडची मुलं आहेत की जी अतिशय रेग्युलर आहेत आणि अतिशय ऍक्टिव्हही आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगेन की येस प्राची, तू सांगू शकतेस? 1 सेकंद थांब, मी सांगते फक्त. मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही ना ज्या प्रकारे अभ्यास करता ना, तुम्हाला या वर्षानंतर फार कठीण जाणार आहे. या वर्षानंतर कॉलेजचं स्पून फिडिंग कधीच संपून जातं. अगदी याही वर्षी युनिव्हर्सिटीचे पेपर असल्यामुळे आणि कुठेतरी कसं असतं की तुम्हाला सुद्धा बोर्डाच्या पेपरची भीती का वाटते, इतर शाळेच्या पेपरची का नाही वाटत? कारण बोर्डाकडून ते पेपर येतात. सो तसं काहीतरी होणार आणि नक्की होणार. या बाबतीत तुम्हाला सरांनी पण, प्रिन्सिपल सरांनी पण सांगितलंय. आणि तसं असताना तुम्ही जर पंचायत करून तुमची स्वतःची घेतली, इट्स युअर फॉल्ट. 10, 11, 12 आणि त्यातही कितीतरी लोक नुसते लॉग इन करणार आणि ते येणारच नाही. याला काही मजा नाही. ओके, ठीक आहे. प्राची हाबदी, तू हात वर केला होतास, प्लीज सांग बरं मला या फीचर बद्दल. मॅम आवाज येतोय? येस. Institutional structure necessary development agriculture. Yes. These points suggested is members consolidation land holding throughout of the country is pattern northwestern region. Updating of land records and computerization issue of land passbook and farmers. सो असा विचार करा की तुला आणखीन काही सांगायचंय? Recognition of women's right over land. ओके, गुड. आणि काही? नो मॅम. सो असा विचार करा, पहिली गोष्ट यात तुम्ही तिघी ज्यांनी मला सांगितलं त्यांचं मी खरंच मनापासून कौतुक करते. ऍटलीस्ट तुम्ही काहीतरी करताय. दुसरी गोष्ट, असं लक्षात घ्या की इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर मध्ये आपण वेगवेगळ्या संस्थांच्या, मग ती सरकारी संस्था आहेत, काही एनजीओ आहेत, काही ऑफिसेस आहेत किंवा काही स्ट्रक्चर्स आहेत, त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे ओव्हरऑल काय म्हणू, त्या ओव्हरऑल शेती या विषयातलं कशा प्रकारे स्ट्रक्चर चांगलं करू शकतो, मेकॅनिझम बदलू शकतो, याच्याविषयी ही गोष्ट आहे. ओके, सो कन्सॉलिडेशन ऑफ लँड होल्डिंग थ्रू आउट द कंट्री ऑन द पॅटर्न ऑफ नॉर्थ वेस्टर्न रिजन. नॉर्थ वेस्टर्न रिजन मध्ये लँड कन्सॉलिडेशन करणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडे छोटे छोटे जमिनीचे तुकडे असतात, ज्याला जमिनीचं तुकडीकरण म्हणतात. वारसा, मृत्यूपत्र, हक्क आणि ह्या सगळ्याच्या ज्याच्यात ते छोटे छोटे तुकडे झालेत मोठ्या जमिनींचे. आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर वापरून शेती करणं किंवा असा भाग होतच नाही, कारण खूप छोटी जागा आहे जिथे ज्याच्यासाठी ट्रॅक्टरचं भाडं सुद्धा महाग पडतं. बरोबर. देन देर इज रिडिस्ट्रीब्युशन ऑफ सरप्लस लँड अँड वेस्ट लँड अमंग द लँडलेस फार्मर्स अँड अनएम्प्लॉइड युथ. सो ज्यांना नोकरी नाहीये किंवा ज्यांना जमीन नाहीये अशा लोकांना शेती करण्याशक्य अशा जमिनींचं वाटप करणं. जे टेनन्सी रिफॉर्म्स आहेत म्हणजे रेंट रिलेटेड रिफॉर्म्स, ते आणून शेअर क्रॉपर्स आणि टेनंट्सचे राईट्स फिक्स करणं, रिकॉग्नाइज करणं, लँड रेकॉर्ड अपडेट करणं, ते कम्प्युटराइज करणं, म्हणजे 7/12 आणि जी लँड रिलेटेड कार्ड्स असतात, पासबुक फार्मर्सची, ही सगळी लँड पासबुक ही सगळी अपडेट करून ठेवणं, ती कम्प्युटराइज करणं. ह्या सगळ्या बाबतीतले स्त्रियांचे हक्क शाबीत ठेवणं आणि ते फिक्स करणं. प्रायव्हेट सेक्टरला यात इनकॉर्पोरेट करण्यासाठी एनकरेज करणं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सारख्या माध्यमातून. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग काय असतं की एक कंपनी असते, ती तुम्हाला सांगते की या अख्ख्या गावात, कारण त्यांना मोठा माल लागतो, एका शेतात पुरत नाही, सो या अख्ख्या गावात किंवा या 5 गावांमध्ये हे पीक काढायचं आणि तिथे येणारच पीक असतं, त्या पिकासाठी एक फिक्स प्राइस केली जाते. म्हणजे उद्या जर प्रॉब्लेम आला, पीक कमी आलं तरीही किंवा काही इश्यू आला आणि मार्केटची प्राइस कमी झाली तरी शेतकऱ्यांना त्याच फिक्स्ड प्राइसने प्राइस मिळणार. थोडं एक त्याचा डिसएडव्हान्टेज असाही असतो, जर समजा काही झालं आणि मार्केटमध्ये प्राइस वाढली तरीही कॉन्ट्रॅक्टच्या प्रकारे
त्यांना तीच प्राइस द्यावी लागते जी आधी कॉन्ट्रॅक्ट मध्ये दिलेली असते. ओके, पण याने काय होतं, खूपदा प्राइस वाढण्यापेक्षा प्राइस कमी होण्याकडेच शेतीच्या प्रोडक्टची भर असतो. सो अशा वेळी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग नंतर लँड लीज करून जे अग्रीमेंट केली जातात, ह्या प्रकारात प्रायव्हेट कंपनीजना, ऑर्गनायझेशन्सना आणून तिथे जास्त मोठ्या प्रमाणात विकास करणं शक्य असतं. देन देर इज प्रोग्रेसिव्ह इन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ रुरल अँड फार्म क्रेडिट विल बी कंटिन्यू टू प्रोव्हाइड टाइमली अँड ॲडिक्वेट क्रेडिट टू फार्मर्स. म्हणजे जर समजा योग्य प्रकारे इन्स्टिट्यूशनलायझेशन झालं रुरल एरिया, तर त्या शेतकऱ्यांना सहज लोन मिळू शकेल आणि त्या लोनच्या आधारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेती आणि त्याच्यात रिफॉर्म्स करू शकतील. रुरल क्रेडिट इन्स्टिट्यूशन लाईक नाबार्ड सारख्या किंवा तुम्ही खूप साऱ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज पण बघितल्या, त्यांच्याबद्दल माहिती आहे तुम्हाला. सो या सगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स असतात त्यांनी सेव्हिंग्स, इन्व्हेस्टमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट प्रमोट करणं आणि ओव्हरऑल रुरल क्रेडिट आणि बिझनेस मॅनेजमेंट सिस्टीम ही इम्प्रूव्ह करणं, स्ट्रेंथन करणं आणि त्यांच्या लोन घेण्याच्या, सँक्शन करण्याच्या, मायक्रो क्रेडिटच्या प्रमोशनच्या या सगळ्या पद्धती सोप्या करून टाकणं. सेल्फ हेल्प ग्रुप, बचत गट, सेल्फ हेल्प ग्रुप लिंकेज सिस्टीम अशासारखे डेव्हलप करणं, सो दॅट शेतकऱ्यांना जी माहिती हवी ती लगेच मिळेल, त्यांचं काम लवकर होईल, त्यासाठी खटपटी करायला लागणार नाहीत आणि त्यामुळे शेतीत जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी वाढेल. सो ही 3 फीचर्स होती आणि त्याच्यानंतरची ही जी पुढची 2 आहेत, रिस्क मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंट रिफॉर्म्स, ही आपण काल बघितली होती. बरोबर. आज या पॉलिसीचं क्रिटिकल इव्हॅल्युएशन आपण करणार आहोत, म्हणजे त्यात काय बरोबर आहे, काय चूक आहे. ओके, आपण असं म्हटलं होतं 4% पर ॲनम असं ग्रोथ रेट असला पाहिजे. बरोबर. बट द थिंग इज, जरी नॅशनल ॲग्रिकल्चरल पॉलिसी 2000 ने क्लिअरली मेन्शन केलं असेल 4%चा ग्रोथ रेट इन ॲग्रिकल्चरल सेक्टर, तो आतापर्यंत आपल्याला 2.1% ड्युरिंग 90s आणि 2002 ते 2007च्या काळात मेअरली 2.3% इथपर्यंतच अचीव्ह करणं शक्य झालंय. सो ग्रोथ रेट टार्गेट आपण अचीव्ह केलेलं नाहीये किंवा आपण कमी पडलोय तिथे. देन देर इज नॉट स्पेसिफाईड क्वांटिटेटिव्ह टर्म्स. नॅशनल ॲग्रिकल्चर पॉलिसीमध्ये कुठल्याही प्रकारे क्वांटिटेटिव्ह टार्गेट्स ठेवली नाहीयेत की जे अचीव्ह करता येतील. इन द सेन्स, आता तुम्ही रिसेंटली ऐकलं असेल तर 2014-15 नंतर, मला वाटतं 2019 किंवा 18-19च्या ह्याच्यात शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करणं ही सिस्टीम आली. आणि डबल ही क्वांटिफिकेशन आहे. ओके, नुसतं वाढवणं उत्पन्न म्हणजे आज मला 1 रुपया मिळत होता, उद्या 2 मिळाले, परवा 7 मिळत होते, तर आज मला 10 मिळाले. इट डझंट मीन क्वांटिटेटिव्ह. ओके, पण डबल करणं याला काहीतरी मिनिंग आहे. सो अशा प्रकारची काही ठराविक आणि ठरीव ठाशीव टार्गेट ही आपल्याला नॅशनल ॲग्रिकल्चर पॉलिसीमध्ये सापडत नाही. थर्ड वन इज निग्लेक्ट स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स. जनरली या सगळ्या पॉलिसीजमध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट जेव्हा घडावी असं म्हटलं जातं, तेव्हा त्यासाठी प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन ॲग्रिकल्चर कॅन बी हॅपन्ड इन द फॉर्म ऑफ ट्यूब वेल्स, ॲग्रिकल्चरल मशिनरी एटसेट्रा. पण हे सगळं मोठ्या फार्मर्सना शक्य असतं त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढवायला. छोटे आणि मार्जिनल जे शेतकरी असतात त्यांच्यासाठी ह्या प्रकारच्या प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट ज्या प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतात आणि मोठ्या प्रमाणावर इंडियन फार्मिंग कम्युनिटी बल्क कॉन्स्टिट्यूट करतात, ते घडत नाही. आणि खरं तर त्यांचंच प्रमाण खूप मोठं आहे स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्सचं. सो मोस्टली ते पब्लिक इन्व्हेस्टमेंटवर डिपेंड करतात, जी आपण बघतोय दर साल कमीच होत चालली. देन देर इज इट फेल्स टू कव्हर ऑल द स्टेट्स. दॅट मीन्स ॲग्रिकल्चरल पॉलिसी ही सगळ्या स्टेटना समान हक्क देण्यात किंवा समान फायदे देण्यात कमी पडते. ओके, सो अंडर युटिलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर पोटेन्शियल हा खूप मोठा आपल्या देशात प्रॉब्लेम आहे. 60% पॉप्युलेशन जरी शेतीवर अवलंबून असली तरी प्रमाण मात्र आपल्या जीडीपीच्या कुठेतरी 4, 5, 6, 7 इतकंच टक्के आपल्याला त्याचं उत्पादनात दिसून येतं, फार फार तर 12%, विच इज व्हेरी लेस. कारण 60% लोक एका क्षेत्रात काम करतात. बरोबर. देन देर इज अ कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. नॅशनल ॲग्रिकल्चर पॉलिसी 6 टू एनकरेज private sector participation through contract farming. But such type of contract farming याच्यामुळे एम्प्लॉयमेंट इन ॲग्रिकल्चर सेक्टर रिड्यूस होईल की काय, किंवा याच्यामुळे नवीन प्रॉब्लेम अनएम्प्लॉयमेंटचे सुरू होतील की काय, अशी सुद्धा एक भीती लोकांना वाटते. खूपदा आपण ट्रॅडिशनल पद्धतींमध्ये इतके गुंतून गेलेलो असतो की आपल्याला काही नवीन जे आपल्याला अगदी बेनिफिशियल असेल तरी सुद्धा त्याचा उपयोग करता येईल की नाही हे न समजल्यामुळे हा तोटा होऊ शकतो.
त्यासाठी शेतकऱ्यांना कॉन्ट्रॅक्टिंगची सवय. आपण दरवेळी असं म्हणतो की शेतकऱ्यांना काही समजलं नाही पाहिजे, फक्त शेतकरी म्हणजे फक्त त्यांनी पिकं काढायची असं नाहीये. त्यांना लॉ, इकॉनॉमी, त्यांना कॉमर्स, मार्केट या सगळ्यांबद्दल माहिती असली पाहिजे, तर ते अतिशय रॅशनल डिसिजन मेकिंग करून जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतात. ही जी नॅशनल ऍग्रिकल्चरल पॉलिसी आहे ही फेल झालीये टू मेन्शन द मेथड थ्रू विच व्हेरियस ऑब्जेक्टिव्ह अँड मेजर्स विल बी अकम्प्लिश्ड. आपण एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह बघितली, पण ही एम्स किंवा ही ऑब्जेक्टिव्ह ला रीच करण्यासाठी, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय मेथड्स वापराव्या लागतील हे कुठेही मेन्शन केलेलं नाही. ही टाइम बाउंड पॉलिसी आहे नाहीये. दॅट मीन्स त्याला टार्गेट नाहीये. आम्ही 2 वर्षात इतकं जमवलं पाहिजे, आमच्यासाठी 5 वर्षांचं असं टार्गेट आहे. अशा कुठच्याही प्रकारच्या डेडलाईन, टाइम फ्रेम या अशा प्रकारच्या नॅशनल ऍग्रिकल्चर पॉलिसी 2000 मध्ये दिलेल्या नाही. आणि त्यामुळे आपोआपच तुम्हालाही माहितीये, डेडलाईन दिलं तर आपण काम करतो का? नाही. आपण म्हणजे लाईक डेडलाईनच्या आदल्या दिवशीच काम करणारे लोक, कदाचित डेडलाईनच्या दिवशीच, बरोबर ना? त्यामुळे आपोआपच नॅशनल ऍग्रिकल्चर पॉलिसीमध्ये दिलेली जी ऑब्जेक्टिव्ह आहेत ती फुलफिल होणं थोडं कठीण होऊन जातं. स्टेट सब्जेक्ट काय आहे? तर ऍग्रिकल्चर इन इंडिया इज अ स्टेट सब्जेक्ट. म्हणजे स्टेटने घ्यायचे निर्णय, राज्याने घ्यायचे निर्णय हे ऍग्रिकल्चरने घ्यायचे असतात. पण ही जी पॉलिसी आहे ती मात्र सेंट्रल गव्हर्नमेंटने फ्रेम केलेली आहे. आणि त्यामुळे ऍक्च्युली स्टेट गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे हा रोल मेन्शन करतच नाही ती पॉलिसी. आणि त्यामुळे त्याचं रिअल इम्प्लिमेंटेशन हे होत नाही स्कीम्सचं. थोडक्यात आपण मिक्सअप केलेत रोल. सेंट्रलने पॉलिसी केली पण त्यात स्टेटने काय काम करावं दिलं नाही, आणि स्टेटला काम करायला त्याच्यासाठी त्यामुळे कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चर मिळालेलं नाही. आणि अशामुळे ओव्हरऑल काय होतं की या सगळ्या गोष्टींमध्ये ऍक्च्युली शेतकऱ्याचं नुकसान होतं. प्रोफेसर गुलाटी हॅज पिन पॉइंटेड दॅट though all objectives and measures of NAP are equally important and there exists trade-off between them, no attempt has been made to prioritize them. म्हणजे पहिली कोणती ऑब्जेक्टिव्ह झाली पाहिजेत, मग कुठची ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह झाली पाहिजेत, काय एम कुठलं पहिलं आहे, या बाबतीत कुठल्याही प्रकारे आपण प्रायोरिटायझेशन केलेलं नाही त्या पॉलिसी थ्रू, असं प्रोफेसर गुलाटींचं म्हणणं आहे. NAP is a silent on the important institutional issues such as participatory management of irrigation, वॉटर फॉरेस्ट अँड कॉमन लँड. म्हणजे ह्या सगळे जे इश्यू आहेत जे अत्यंत महत्वाचे आहेत आणि ज्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर फार्मिंगची प्रोडक्टिव्हिटी कमी होते, या इश्यूंबद्दल बोलायला ही पॉलिसी कमी पडलेली आहे. देन नॅशनल ऍग्रिकल्चर पॉलिसी 2000 aims to put India's wasteland to use for agriculture and afforestation but does not elaborate any strategy to do so. आपण या ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण बघितलं होतं जर तुम्हाला आठवत असेल तर. आणि फीचर्स मध्ये पण की ऍग्रिकल्चरल लँड म्हणजे थोडक्यात ज्या वेस्टलँड आहेत, ज्या आतापर्यंत खडकाळ माळरान आहेत, जमिनी आहेत जिथे काही उगवत नाहीये किंवा उगवलं जात नाहीये, उगवण्याची क्षमता आहे, अशा जमिनींना ऍग्रिकल्चरल लँड मध्ये कन्व्हर्ट करणं किंवा अफॉरेस्ट्रेशन म्हणजे तिथे वनीकरण करणं हे जरी पॉलिसीचं एम असेल तरी त्या प्रकारावरती ते कसं काम केलं पाहिजे याबद्दल काहीही बोलण्यास ही पॉलिसी असमर्थ ठरलेली आहे. आणि त्यामुळे जी मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट अपेक्षित आहे ही लँड प्रोडक्टिव्ह बनवण्यासाठी तिची कमी जाणवती आपोआपच. तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणते ते? सो ही सगळी 10 जी आपण पॉइंट बघितले हे सगळे क्रिटिकल इव्हॅल्युएशन किंवा क्रिटिकल काय म्हणू आपण कॉमेंट्स ऑन द नॅशनल ऍग्रिकल्चर पॉलिसी. तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणते ते? येस मॅम. Yes, ma'am. गुड. सो होपफुली म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं ते तुमच्या लक्षात आलंय. कारण याच्या पुढचा जो आपला भाग आहे तो पुढचा भाग आपण धड्याच्या शेवटच्या भागाकडे येतोय. ओके, धड्याच्या शेवटच्या भागाकडे येताना आपण बघू शकतो की आपण इम्प्लिकेशन्स ऑफ नॅशनल ऍग्रिकल्चर पॉलिसी बघणार आहोत. म्हणजे ऍक्च्युअल ह्यातून काय प्रकारे काम झालं किंवा काय प्रकारे काम होणं अपेक्षित आहे ते. ओके, सो इम्प्लिकेशन याच्यातून काय आउटकम निघालं नॅशनल ऍग्रिकल्चर पॉलिसी 2000 मधनं. तर ऍग्रिकल्चरल केमिकल्सचा ऑप्टिमल यूज किंवा ऑप्टिमम यूज शक्य झाला. In India, there is indiscriminate use of agricultural chemical. Farmers needs to be educated about the use of various agrochemical pesticides and fertilizers. Farmers should be encouraged to use organic manures and fertilizers. So असं असतं की
रोग पडू नये म्हणून अव्वाच्या सव्वा फर्टिलायझर, पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड्स, कुठल्याही प्रकारचे अॅग्रोकेमिकल्स असतात ती मारून ठेवायची पिकांवरती. त्यामुळे काय होतं, त्यामुळे पिकाचंही नुकसान होतं, जमिनीचंही नुकसान होतं. जमीन ज्याला आपण म्हणतो ना अनप्रोडक्टिव्ह होऊन जाते, नॉन फर्टिलाइज्ड. तिची जी कस असतो तो कमी होऊन जातो. देन देर इज अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी, म्हणजे यूज ऑफ अप्रोप्रिएट अँड इफेक्टिव्ह टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी सारख्या गोष्टींचा वापर प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि कॉस्ट कमी करण्यासाठी प्रोडक्शनची केला जातो. आणि भारतात वेगवेगळ्या प्रकारे असं होण्यासाठी काम एन्हान्सिंगची गरज आहे, कॉस्ट रिडक्शन टेक्नॉलॉजीजची गरज आहे, पण त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती रिसर्च आणि डेव्हलपमेंटही होणं गरजेचं आहे. ओके, देन देर इज दिस इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी. भारताला ओव्हरऑल इतकी पॉप्युलेशन आहे की त्या सगळ्यांच्या अन्न सुरक्षेसाठी आणि तसंच इंटरनॅशनल ट्रेडसाठी पण शेतीची प्रोडक्टिव्हिटी वाढणं, त्यासाठी सफिशियंट अमाऊंटच्या इनपुट्स आणि क्वालिटेटिव्ह इनपुट्स असणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी फार्मर्सना सपोर्ट सर्व्हिसेस असणं गरजेचं आहे आणि क्वालिटी कॉन्शियसनेस अमंगस्ट फार्मर्स अँड अॅग्रो प्रोसेसर्स शुड बी क्रिएटेड. आणि त्याच्यासाठी क्वालिटी कंट्रोल मेकॅनिझम फार्मर्ससाठी आणि अॅग्रो प्रोसेसर्स क्रिएट करणं गरजेचं आहे. सो आपली प्रोडक्टिव्हिटी जी वाढणं अपेक्षित आहे तिची टेस्टही होऊ शकेल. सो आतापर्यंत आपण 3 इम्प्लिकेशन बघितली: ऑप्टिमम यूज ऑफ ॲग्रिकल्चरल केमिकल, अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी आणि इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी. आता मी तुमच्या समोर ही पुढची इम्प्लिकेशन ओपन करते. तुम्हाला यातलं पहिलं एफिशियंट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस आणि ॲडिक्वेट अँड टाइमली क्रेडिट ही 2 वाचायचे आणि मला सांगायचंय की याबद्दल तुम्हाला काय समजलं. ओके, मी तुमच्यासाठी हा वेळ देते. So let's talk about the fourth one, that is efficient use of natural resources. कोण सांगू शकतं मला की नॅचरल रिसोर्सेस कशा प्रकारे एफिशियंट यूज करता येतील आणि त्यासाठी पॉलिसी इम्प्लिकेशन कसं आहे? बोल जायत, आम्हाला तुझा आवाज नाही आता येतोय, बोल. With the help of modern techniques, we can use less natural resources for agriculture production. व्हेरी गुड. आणि त्याच्या बरोबरीने एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आणि इकॉनॉमिकली वायबल टेक्नॉलॉजीचा आणि रिसोर्सेसचा वापर करणं सो दॅट आपलं ऍग्रिकल्चर पण सस्टेनेबल होईल हे गरजेचं आहे. त्याच्या बरोबरीने आणखीन एक गोष्ट येते ती म्हणजे अनकन्व्हेन्शनल रिसोर्सेस. म्हणजे थोडक्यात पूर्वी जर तुम्ही इलेक्ट्रिक पंप वापरत असाल तर आता शक्य आहे का सोलर पंप वापरणं हे बघून घ्यायला हरकत नाही ना, किंवा अशा गोष्टी हे लक्षात घेऊ शकतो आपण. बरोबर आहे, हा चौथा पॉइंट अतिशय छान तू फ्रेम करायचा प्रयत्न केलास. व्हेरी गुड. देन फिफ्थ पॉइंट, कॅन एनीबडी एक्सप्लेन इट? जे फार्मर्स आहेत त्यांना कमीत कमी कॉस्ट मध्ये ॲडिक्वेट अँड टाइमली क्रेडिट झालं पाहिजे, उपलब्ध झालं पाहिजे. बरोबर, व्हेरी गुड. म्हणजे थोडक्यात छोट्या छोट्या इन्स्टिट्यूशन पासनं गावातल्या गावात म्हणा किंवा मायक्रो क्रेडिट असं म्हटलं जातं, मायक्रो लोन्स म्हणजे बचत गटांपासून मिळणारी लोन, भिशीतून मिळणारी लोन किंवा छोट्या छोट्या सरकारी इन्स्टिट्यूशन्स मधनं मिळणारी लोन, अशा प्रकारे फार्मर्सनं सपोर्ट ग्रुप क्रिएट होऊन त्यांना पटकन आणि जितकं गरजेचं आहे तितकं लोन मिळणं गरजेचं आहे. आणि का पटकन? कारण जनरली ऍग्रिकल्चर प्रोडक्ट पेरिशेबल असतात, ती टाइमली प्रोसेस आहे आणि त्याच्यामुळे टाइम बाउंड असल्यामुळे त्यांना त्या त्या काळात जिथे पैशाची गरज आहे तिथे ती मिळाली तर त्यांची प्रोडक्टिव्हिटी नक्कीच वाढेल. बरोबर आहे ना? आणि त्यासाठी वेगवेगळ्या कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकांचा वापर करणं, क्रेडिट सोसायटीचा, त्यांचं नेटवर्क पसरवणं हेही गरजेचं आहे की त्यांच्यासाठी फार्मिंगची कॉस्ट कमी होईल, क्रेडिट ऑप्टेन करण्याची प्रोसेस ही सिंपल होईल. नेक्स्ट वन इज अगेन वी हॅव 2 points here. Let me go straight way to them. 6th, 7th. Can you just read it again and let me know? Infrastructure facilities आणि प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट अशा त्या दोन पॉइंट आहेत जे तुम्हाला बोलायचे असं आपण म्हणूया.
ओके, बोल जाए. इस पॉइंट में बताया गया कि इंफ्रास्ट्रक्चर बिल्डअप करने की जरूरत है, रहती है स्टेट को, और इनकरेज करना चाहिए जो प्राइवेट कंपनीज या जो बाकी दूसरे इंस्टीट्यूट्स रहते हैं उनको, कि वो एग्रीकल्चर में और रूरल एरिया में इन्वेस्ट करें, जिससे वहाँ पे डेवलपमेंट हो, और इलेक्ट्रिसिटी, ट्रांसपोर्टेशन और स्टोरेज फैसिलिटी में राईट, करेक्ट. म्हणजे आता एकदम खूप भारी गोष्ट काय झाली की त्याने दोन्ही पॉइंट मिक्स करून उत्तर दिलंय. म्हणजे खरं सांगायचं तर इन्फ्रास्ट्रक्चर अर्थातच हे सगळेच्या सगळे पॉइंट्स को डिपेंडंट आहेत. व्हेरी गुड जाय. सो असा विचार करा की इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज मध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या पाहिजे, त्यासाठी कशा प्रकारे क्रेडिट मिळवून दिलं पाहिजे शेतकऱ्यांना, याबद्दल इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज मध्ये काम केलं तर जसं की इलेक्ट्रिसिटी, ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज फॅसिलिटी. त्याच्या बरोबरीने प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंटना सुद्धा या शेतीसारख्या प्रायमरी सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी प्रमोट करणं, त्यांना इन्करेज करणं हे गरजेचं आहे. जर समजा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा प्रोजेक्ट अतिशय स्मूथली रन झाला तर त्यातून तिथल्या लोकांना प्रचंड मोठा फायदा होतो आणि याची काही उदाहरणं आहेत. पण त्यासाठी कष्ट घेणं आणि त्यासाठी ग्रुपमध्ये काम करणं, एकमेकांवर विश्वास ठेवणं हे अतिशय गरजेचं असतं. यानंतर आपण जे 3 इम्प्लिकेशन्स बघतोय ती आहेत ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन प्रोग्राम, लँड रिफॉर्म्स आणि यूज ऑफ वेस्टलँड. सो भारताकडे टोटल लँड एरिया 15% इतका असला तरी तो वेस्टलँडच्या अंडर येतो. वेस्टलँडचा एरिया 15% भारताच्या जमिनीच्या. हे वेस्टलँड शेती आणि वनीकरणासाठी उपयोगी आणणं गरजेचं आहे. आजपर्यंत लँड रिफॉर्म्स करण्यासाठी जे लॉज आहेत त्यातून सरप्लस म्हणजे जास्तीची लँड ही फार्मरकडे ट्रान्सफर करण्यात आली आहे. अनेक स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्सना याचा फायदा होणं अपेक्षित होतं, पण त्यांना त्याची ओनरशिप मिळालेली नाहीये. सो अर्जंटली ही स्पीडी इम्प्लिमेंटेशन ऑफ लँड रिफॉर्म्स करणं अतिशय गरजेचं आहे. देन ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन प्रोग्राम म्हणजे ऍग्रीकल्चर बरोबरच रिसर्च इन्स्टिट्यूट काढणं, नव्याने मेथड्स ऑफ कल्टिवेशन आणि अप्रोप्रिएट यूज ऑफ इनपुट शोधणं, ऍग्रीकल्चरल एज्युकेशन इसेन्शियली लोकांना देणं सो दॅट त्यांची डेव्हलप होऊ शकेल, डेव्हलपमेंट, आणि मग देशाची पण होऊ शकेल. आणि ऍग्रीकल्चरल रिसर्च अशा प्रकारे कंडक्ट केला पाहिजे की त्या रिसर्च मधून सगळ्याच शेतकऱ्यांना फायदा होईल. सो हे झालं ओव्हरऑल आपण असं म्हणू शकतो ऍग्रीकल्चर रिलेटेड नॅशनल ऍग्रीकल्चर पॉलिसी 2000 ची इम्प्लिकेशन्स. आता मी तुम्हाला काल म्हणाले होते की वेळ झाला तर मी नक्की तुम्हाला एक अशी व्हिडिओ दाखवेन की ज्याच्यात तुम्ही जे बघून तुम्ही असं म्हणू शकता की ओके, लँड रिफॉर्म्स काय आहेत, नवीन लॉज काय आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला माहिती कळली. ती व्हिडिओ कदाचित असं होऊ शकतं चालू असतानाच आपलं लेक्चर संपू शकतं. सो लेट्स डू दॅट की आज जरी संपली तरी आपण एक तर नंतर बघू किंवा मी त्याची लिंक तुम्हाला पाठवेन. मी तुम्हाला अटेंडन्स शीटची पण लिंक पाठवली आहे. सो गो थ्रू दॅट आणि आपण ती व्हिडिओ बघायला सुरुवात करू शकतो. जस्ट अ मिनिट. ओके.